आणि यानंतर बातमी आहे एबीपी माझाच्या दणक्याची। बुलढाणा मध्ये स्थानिक जिजाऊ भक्तांच्या विरोधानंतर पुरातत्व विभागाने वृक्षतोड थांबवली आहे। विश्वासात न घेता पुरातत्व विभागाकडून झाडं कापण्याचे आदेश देण्यात आले होते। सिंदखेड राजामधील राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाडा भोवतालची जवळपास 50 ते 60 वर्ष जुनी अशी 60 ते 70 फूट उंच असलेली 40 ते 50 झाडं काल पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेश देऊन कापली। ही माहिती परिसरात पसरली आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि जिजाऊ भक्तांनी या ठिकाणी धाव घेतली होती। स्थानिक प्रशासन आणि जिजाऊ भक्तांना विश्वासात न घेता पुरातत्व विभागाने ही झाडं कापण्याचे आदेश दिले होते। मात्र स्थानिकांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली आणि वृक्षतोड थांबवली आणि त्यानंतर पुरातत्व विभागाने आदेश देऊन पुढची वृक्षतोड थांबवली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजय, खरं तर एबीपी माझाच्या बातमीचा हा दणका म्हणावा लागेल, पण ही वृक्षतोड मुळात का करण्यात येत होती? नक्कीच दीपक, काल ज्या वेळेस पुरातत्व विभागाने राजवाड्यासमोरची झाडं तोडलीत त्यानंतर स्थानिकांच्या विरोधानंतर ही तुर्तास तरी आता ही वृक्षतोड थांबवण्यात आलेली आहे। मात्र याबाबत जे नागपूरचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक मयुरेश खाडके आहे यांच्याशी आपण संपर्क साधला। त्यांनी सांगितलंय की जिजाऊ जन्मस्थळाभोवती राजवाड्याला या मोठ्या झाडांमुळे सौंदर्याला बाधा पोहोचत होती आणि त्यामुळे पुरातत्व विभागाच्या नियमाप्रमाणे हा कठीण निर्णय आपल्याला घ्यावा लागला। त्यांनी हेही म्हटलंय की आपण जनभावनेचा आदर करतोय आणि त्यामुळे या आंदोलनाला अनुसरूनच त्यांनी आता ही सध्या वृक्षतोड थांबवल्याचं त्यांनी सांगितलंय। अमोल, संजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।